नमस्कार मित्रांनो, मी विनीत. तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज चाललो आहे आम्ही ट्रेकला. तर कुठे चाललो आहे आणि काय लोकेशन आहे ते मी सांगेन. सो सध्या आता बेस कॅम्पला आम्ही चाललो आहे, म्हणजे बेस विलेजला बाईकवरती. तिकडे गाडी पार्क करणार आणि तिथून पुढे आमचा व्लॉग चालू होईल, म्हणजे हा व्लॉग चालू होईल आणि तिकडून पुढे आमचा ट्रेक चालू होईल. सो आता भेटूया आपण डायरेक्टली आपल्या लोकेशनवरती. आणि माझ्यासोबत आहे माझा बेस्ट बडी निरंजन, ॲज नोन ॲज लाल्या. लेट्स गो. आम्ही पोचलो आहे आता बदलापूरला आम्ही आलो आहे. तिकडून जाणार आहे चंदेरी फोर्टला ट्रेक करायला. सो हा इथे मागे फार्म हाऊस आहे आणि हे बाकीचे पब्लिक आहेत. हा गाडीत दिसतो तो भाऊ आहे माझा छोटा सोहम, त्याचे फ्रेंड्स आहेत आणि माझा एक फ्रेंड्स आहे. तर आता फ्रेश वगैरे होऊ, आम्ही थोडा सेटल होऊ आणि निघू मग ट्रेकसाठी. हा आहे फार्म हाऊस आमचा. इकडे आम्ही स्टे करणार आहे संध्याकाळी आणि प्लॅनिंग आहे काहीतरी बनवायचं, बिर्याणी वगैरे बनवेन मी. सो बघूया आता. भरपूर टाईमने आलो. लास्ट टाईम पावसाळ्यात आलेलो. मस्त ग्रीनरी होती. आता पण आहे इकडे, या साईडला पण आहे. इकडे हा तंदूरचा आमचा बॉक्स आहे, ज्यामध्ये आम्ही बार्बिक्यू वगैरे करू. आणि इकडे मस्त ग्रीनरी आहे, शांत वाटतं इथे, जरा मजा येते. सो आम्ही सगळे आता रेडी झाले, मस्त चेंज वगैरे केलं आणि आता आम्ही ट्रेक करू. ॲक्च्युली लेट झाला आम्हाला जायला, थोडा लवकरच जायला हवं होतं, पण ठीक आहे. रस्ता पण आम्हाला माहीत नाही. सो आता जसं भेटेल रस्ता तसं आम्ही मार्किंग करत जाणार आहे. ॲडव्हेंचर असणार आहे, कारण का रस्ता माहीत नाही. त्यामुळे आता बघूया किती वाजतील आम्हाला वरती पोचायला. इकडे मागे थोडं फोटोशूट वगैरे चाललं आहे. हा पण ब्लॉगर आहे आणि हा हिमांशू, हे दोघं पण ब्लॉगर आहेत. आज पूर्ण मीटअप झाल्यासारखं वाटतं. ब्लॉगिंग टीम. हा, त्या लोकांनी चेस्ट माउंट वगैरे पण लावलं आहे. सो बघूया सिनेमॅटिक काय मिळाले तर दाखवेन. समोर जो तुम्हाला पीक दिसतोय तो आहे चंदेरी फोर्ट. तर तिकडे आम्हाला जायचं आहे आणि अजून आम्ही स्टार्ट पण नाही केलं ॲक्च्युली. जाईपर्यंत तिकडे काय खरं नाही. आता बघूया. हे काय आमचे कार्यकर्ते टोप घेऊन चाललाय वरती. मॅगी आता मिळणार आम्हाला, मॅगी मग आम्ही मॅगी खाणार. असं आमचं सीन आहे. नाही तर ह्याच्या केसांची मॅगी करू शकतो, काळी मॅगी. ह्याला तुम्ही बघितलं असेलच रीलमध्ये, फेमस आहे भाऊ आपला. आपण होईल फेमस आता आमच्याबरोबर राहून. हा दादा आहे गावातला यांच्या, जो आम्हाला रस्ता दाखवतो आहे आणि त्याला फॉलो करतो आहे आम्ही सगळे आता मागून. बघूया, इकडूनच सुरुवात होते जायला. सो स्टार्टिंगचा रस्ता तर मिळाला आहे. आता बघूया पुढे कसा आम्ही रस्ता शोधू. टास्कच आहे ॲक्च्युली. सगळ्यांचे चेहरे बघून तुम्हाला समजेलच की आम्हाला किती माहिती आहे रस्ता. सो बघूया आता. आता रस्ता शोधत आम्ही चाललेलो गावातून. तर तिकडे आम्हाला दादा भेटला आता, जो होता तो या गावचाच आहे तो आणि ट्रेकर पण आहे. सो मी जस्ट त्याला विचारलं की रस्ता दाखव म्हणजे किंवा सांग असं. तर मी एक्सपेक्ट करत होतो की आपण जसं मुंबईत वगैरे रस्ता दाखवतो की हा इथून सरळ जा, राईट घ्या. तर तो आम्हाला ऑलमोस्ट म्हणजे जिथून सुरुवात होते ट्रेकला तिथपर्यंत तो आम्हाला घेऊन आला. त्यांनी त्याचा नंबर पण दिला आहे आणि म्हणजे त्यांनी रेस्क्यू पण केले तिकडे वरती. सो त्यांनी नंबर दिला आम्हाला की काय लागलं तर वगैरे हेल्प करा. आणि शिवाजी महाराजांची मूर्ती या लोकांनी चढवलेली, जवळपास 100 किलो वजनाची. सो ते पण आम्हाला तो सांगू होता. गावाकडे अशी चांगली माणसं मिळतात जे वेळात वेळ काढून आपल्याला मदतीला धावून येतात. शहरामध्ये थोडा बिझी असतो माणूस, सो एवढा इंटरफेअर करत नाही. आता बघूया, चालू झाला आहे ट्रेक. पुढे दाखवतो वेगळे सिनारिओज वगैरे. एक प्राणी आम्हाला जंगलात दिसला आहे.
बघूया तुम्हाला ओळखता येतोय का. चलो लेट्स गो. हा मागे जो तुम्हाला पीक दिसतोय तो चंदेरी आहे. तिकडे आपल्याला आता ट्रेक करायचा आहे. गावातला आम्हाला जो दादा भेटलेला तो सांगत होता की थोडा आहे टफ, तर आता आपण ट्राय करू ट्रेक करायचा. सिच्युएशन बघून डिसाईड करण्यात येईल की कंटिन्यू करायचं की नाही करायचं. आणि आता भूक लागली आहे, तर भूक लागलेली म्हणून आम्ही मॅगी करणार होतो, त्यासाठी टोप घेतलेला. पण टोप आहे आमच्याकडे पण मॅगी नाही मिळाली, सो आता हवा खातो आम्ही. चंदेरीच्या पायथ्याला आलो आहे आपण आता. दिसतोय की नाही मला माहीत नाही उन्हामुळे. हा इकडे मागे आहे. सो पायथ्याला आलो आहे आपण. लाल्या लाल्या आपला खास पंटर. 7 विषय 7 दोस्त अभी भी मेरे साथ आहे असं वाटतं. लाल्या आपण खूप बरं वाटतं. आपल्या प्रत्येप्रमाणे काही ठिकाणी थोडंसं पठार लागतंय, त्यामुळे थोडंसं चालायला बरं वाटतं. झाडात तुला त्यामुळे जरा ऊन तुला आपली प्रथा कशी वाटते? इयर एंडला आपण हा इयर एंडला आम्ही नेहमी सोबतच फिरत असतो कुठे ना कुठे. मग ते कुठल्याही शंकराच्या मंदिरात जाओ, म्हणजे तीर्थस्थानावर जाओ, ज्योतिर्लिंगचं तर किंवा आहेच आपलं. ज्योतिर्लिंगला, नाईट ट्रेकला, किंवा हे आता जे आम्ही ट्रेक करतोय फोर्ट ट्रेक हा. त्याला पण इयर बरं आहे. एंडला आम्ही असतो सोबत. Year end वर्षभर पण असतो पण मोस्टली इयर एंडला तर असतोच. म्हणजे खूप चांगलं राहतो आपलं. हां तो आमची ती प्रथा झाली आहे किंवा पडली आहे कळत न कळत. लोक क्रिसमस करतात, लोक क्रिसमस करतात, त्याच्यामध्ये आम्ही ठीक आहे. आता आम्ही आमचा पार्टी करायचा आणि सफर करतो. एन्जॉयमेंट करायचा थोडा वेगळा हे आहे, काय बोलतात त्याला, वेगळी स्टाईल आहे आमची. पार्टी पण करतो आम्ही, एन्जॉयमेंट पण करतो, पण थोडा नेचरच्या क्लोज असेल तर मजा येते जास्त. ॲक्च्युअल ट्रेक आता चालू झाला आहे, कारण का जो इझी रूट होता तो तर आम्हाला माहीत होता, म्हणजे आम्हाला समजला असतो पायपीट बघून यायचे जायचे त्यावरती निशाण असतात ते. आणि आता आम्ही आलो आहे अशा ठिकाणी की जिकडे 2 रस्ते आहेत, एक राईट साईडला गेला आहे ऑब्व्हियसली आणि एक लेफ्ट साईडला गेला आहे. सो आता एका रूटवरती आम्ही थांबलो आहे 3-4 जणं, आणि दुसऱ्या रूटवरती एक निरंजन लाल्या तो बघायला गेला रूट कुठला आहे तो. सो ऑलरेडी लेट झाला आहे, ऊन लागतं आहे त्यामध्ये, पण आता बघूया. घे ना पुढच्या वर्षी ड्रोन. माझ्या दुसऱ्या गोष्टी आहेत काय येणार आहे ऍक्शन कॅम येईल. एक ड्रोन बिन पेक्षा मी नवीन स्कूटर मारणार भावा. डायरेक्ट तरी यामा बोलतोय. आम्ही दिसतोय की नाही मला आयडिया नाही आहे. फेसवरती काळोख तर दिसतोय स्क्रीनवर, पण अपकमिंग 2 ब्लॉगर आहेत त्यांचं डिस्कशन मी ऐकतोय. जो आपला जाकीर खान आहे भाई, तो जे बोललेला की बड़ी बड़ी बातें बोल देनी चाहिए, क्या पता सच हो जाए. सो त्याचं मी एक्झाम्पल आता ऐकलं. सोहम बोलत होता गोप्रो घेऊन नेक्स्ट टाइम येऊया, त्याला पण प्लस पॉईंट. हिमांशू तू काय बोललास? मी तर बोललो गोप्रो घेण्याच्या डायरेक्ट कावासाकी KLX 230 भाई, ऑफ रोडिंग डायरेक्ट. ऑफ रोडिंग बघा, वी नेवर नो की काय आपण बोलताना कधी काय खरं होईल. आता आम्ही हसतोय त्या पॉईंटला, पण मे बी कधी पण हा बोलतो. देव कधी हा बोलतो. मे बी ते खरं झालं तर आम्ही पण इकडेच आहे, तुम्ही पण इकडेच आहे. आता आम्ही हसतोय या ब्लॉगमध्ये. खोटं वाटत इकडे, हां कुठे आहेत ते खोटं वाटत ते इकडे आहे. आता या ब्लॉगमध्ये आम्ही बोलताना पण हसतोय त्या गोष्टीवर. पण जर आमचे स्टार फिरले आणि पुढच्या वर्षी आम्ही ते घेऊन आलो तर मग भाई कद्दू कटेगा तो सब में बटेगा. ॲज एक्सपेक्टेड एका पॉईंटला येऊन आम्ही थांबलो आहे. रस्ता शोधाशोध चालू आहे, आधे इधर आधे उधर. ज्यांना काय नाही समजत आहे ते इथे असे फोन काढून ब्लॉग बनवत आहेत. आता अशा पॅचमध्ये आम्ही येऊन थांबलो आहे जिकडे जायला जागा कमी कमी होत चालली आहे, त्यामुळे थोडा आता इथे रेस्ट घेतो आहे. मागे तुम्ही बघू शकता जागा, माहीत नाही दिसते की नाही. पुढून पण काय मेंबर्स येतात, भले भले दमले. कबड्डीपट्टू बघा गळ्यात रुमाल आहे तो, कुठून हवा येते त्याचं त्याला माहीत नाही. MMA प्लेयर चालू शकतो, रेस्ट घेतो पण दमलो आहे. ऑलमोस्ट आम्ही 80% ट्रेक आमचा कंप्लीट केला आहे. आणि हा व्ह्यू आहे वरून.
खाली बेसला ओके ओके होता, नंतर जसं जसं पुढे आलो तसा स्टीफ होत गेला. आणि आता वरती आल्यानंतर जो व्ह्यू दिसतोय ना तो खरंच वर्थ इट आहे. म्हणजे आयुष्यात पण असंच असतं, सुरुवातीच्या वाटा आपल्याला वाटतात की डिफिकल्ट आहेत, नाही जमणार, कसं जमणार, पण थांबायचं, रेस्ट घ्यायची आणि परत चालू करायचं. कारण का टॉपला आल्यानंतर खरंच व्ह्यू बघण्यासारखा असतो आणि आपण टॉपला असतो, लोक आपल्याला खालून वरती बघत असतात. सो वर्थ इट. हा खालचा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल आता, खूप स्टीप आहे, माहीत नाही व्हिडिओमध्ये कसं दिसतोय, पण आम्ही बऱ्यापैकी क्लाइंब करून आलो आहे. आणि आता हा इथपर्यंत आम्हाला जायचं आहे. शेवटचेच पावलं राहिलेत, पण जाम दमायला झालं आहे. मागे आहे आमच्या चंदेरी फोर्ट. झालं आता, भरपूर तहान लागलं आहे, डिहायड्रेशन झालं आहे. पाणी तर होतं, पिलं आहे बऱ्यापैकी, आहे अजून पाणी तसं बॅकअपला, पण आता भरपूर तहान लागले. आता असं वाटतं की कधी रेस्ट घेतो आहे. आणि हाईटला या मस्त थंड हवा येते आणि एक थंड हवेचा झोका एवढा प्लेझंट वाटतो आहे की काय सांगू तुम्हाला. एक नंबर. ऑलमोस्ट आलो आहे आता इथे, थोडा रेस्ट करणार, मग बघूया कसं चढायचं, चढायला येते की नाही. डिहायड्रेशन झालं आता, सावलीला बसतो. इथे गुहा पण आहे जिकडे रेस्ट करतात आणि जरा तिकडे थंड वाटेल आय होप. आणि तिकडे असं बोलतात की पाणी असतं, म्हणून असलं तर खूप बरं होईल. नेक्स्ट लेवल ताण लागले. हे बघा मागचा व्ह्यू. लेट्स गो. हवा तर लागते मस्त. पाण्याचा काही इथे आता पता दिसत नाही. बाकी लोक येतात खाली. हे इथलं मंदिर आहे. इथे लोक रात्री स्टे पण करतात, जेवण वगैरे करतात. आणि तुम्हाला माहीत असेलच, महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती शिव मंदिर आपल्याला बघायला मिळतं. आणि हा आहे त्या मंदिरापुढचा व्ह्यू. इकडे आता आम्ही आलो इथपर्यंत. खाली इथे रस्ता नाही आहे, डायरेक्ट स्टीफ आहे आणि बसून पण जायचं रिस्की आहे. रस्ते सगळीकडून वाटत आहेत, पण आय डाऊट. खाली तिकडे एक पायवाट दिसते आम्हाला, पण इकडे खाली डायरेक्ट स्टीफ आहे, 90 डिग्री ऑलमोस्ट. इथे थांबू नका, एकतर पुढे चला जाऊया. सो मला असं वाटतं आम्ही परत मागे जाऊ, जिकडे गुहा होती तिकडे थोडं रेस्ट करू तिकडे, कारण का थंड हवा पण आहे आणि सनसेट बघून मग परत उतरू खाली. पायवाट आहे ती तिथनं पुढे आता आम्ही जाऊन आलो. रस्ता काय आम्हाला दिसला नाही, म्हणजे तिकडे रोपवे होता ॲक्च्युली, पण आता सोहम आणि हिमांशू गेलेत. कुठे चालत जाऊ शकतो असा रस्ता आहे का बघायला. इथे ही गुहा आहे, जे मगाशी मंदिर दाखवलं महादेवाचं. इकडे बसून आम्ही फ्रूट्स खाल्ले. पाणी आमच्याकडचं संपलं आहे सगळं, आता पूर्ण डिहायड्रेट झालो आहे. तरी पण आता इथे रेस्ट करतो आहे. आता जर रोड आम्हाला मिळाला तर परत आम्ही जाऊ तिकडे पुढे. इकडे पाणी पिण्याची सोय आहे. तर मगाशी मी बोललो होतो की भरपूर तहान लागले, पाणी मिळालं पाहिजे. तर मग इकडे आलो मी, भरपूर तहान लागलेली. इकडे आलो आणि खाली बघितलं पाणी, तर हे पाणी जरा गढूळ आहे, म्हणजे खाली सगळं शेवाळ वगैरे बसलं आहे. तेवढंच बघितलं आणि निघालो पुढे. आणि विचार केला की यार बाकीच्या व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही लोकांच्या, तर बोललो पाणी आहे कुठे ते दिसत नव्हतं. मग परत आम्ही तिकडे रेस्ट करायला बसलो. त्यावेळेस निरंजन गेला बघायला की मी बघून येतो म्हणून, पाणी नसेल तर हेच भरतो असं आमचं ठरलं फायनली, कारण का खूप तहान लागलेली. आणि इकडे आल्यानंतर त्यांनी बघितलं की तिकडे एक टोप ठेवला आहे, त्यामध्ये ते पाणी साचतं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो. ते दाखव निरंजन, टोप दाखव. हा टोप आहे.
इथून त्या दगडातून थेंब थेंब पाणी येते आणि त्याच्याखाली तो टोप लावलाय. सो ते पाणी आम्हाला मिळालं फायनली आणि एकदम क्लीन आणि क्लिअर पाणी आहे. पिलं एवढं बरं वाटलं आणि ते पिऊनच आम्ही आमचा ट्रेक कंटिन्यू केला. सो जर कोणी इकडे येणार असेल तर फक्त हे पाण्याचं तळं बघू नका. इथून राईट साईडला कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक टोप दिसेल, जो इथल्याच गावकऱ्यांनी वगैरे ठेवला असेल कदाचित, किंवा कोण ट्रेकर आला असेल त्यांनी बघितलं असेल त्यांनी ठेवलं असेल. तर तुम्हाला तहान लागली तर नक्की प्या इकडचं पाणी, नक्की लक्षात ठेवा जागा. सो फायनली आमचा ट्रेक करून झाला, ज्याची खुशी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजतच असेल. दमायला झालं भरपूर पण मजा आली. तर आता सनसेट पण होतं आहे. काळोख व्हायच्या अगोदर आम्हाला आता बेसवरती परत पोचायचं आहे. खाली गेल्यानंतर फ्रेश होऊ आम्ही, त्यानंतर जेवायचं काय हे डिसाईड करू, कारण का कुणीच काय खाल्लं नाही आहे. जे सकाळी काय थोडाफार यांनी नाश्ता केला होता तेच. मी एक प्रोटीन बार खाल्ला आणि बाकी पाणीच पितो आहे. पाणी पण आमचं संपलेलं, ते भरलं. तर आता खाली जाऊ, त्यानंतर प्लॅनिंग चालू आहे की ह्यांचं जेवण बनवायचं. तर बिर्याणी बनवायचा प्लॅन आहे माझा. सो त्याचे पण तुम्ही पुढे बघालच की कशी बिर्याणी बनवतो आहे किंवा काय मजा करतो आहे. जर बिर्याणी नाही बनवली आम्ही, जर जास्तच म्हणजे जर सामान आता परत आम्हाला जाऊन आणायला लागेल तिकडे मार्केटमध्ये. मार्केट पण थोडं लांब आहे, 15-20 मिनिट. तर जर सामान वगैरे मिळालं तर बिर्याणी बनवू, नाही तर मग हॉटेलमधून काहीतरी ऑर्डर करू. सो जे काय आहे ते तुम्ही पुढे बघालच आता. पण भावांनो, थोडं कष्ट घ्या पण या इकडे, मजा आहे. इकडे जी शांती आहे ना, AC मध्ये पण नाही मिळणार, ट्रस्ट मी. चल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. काल आम्हाला उतरायला संध्याकाळ झाली. सो काहीच रेकॉर्डिंग करता आलं नाही आणि दमलेलो पण. त्यामुळे जेवणाचा पण प्लॅन आम्ही कॅन्सल केला. डायरेक्ट आम्ही ऑर्डरच केलं हॉटेलमधून. आणि आता मस्त झोप झाली. सगळे उठलो, नाश्ता वगैरे केला, फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो आपल्या आपल्या घरी. आणि हा ब्लॉग आता इथेच संपवतोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.